हॅलो. फेब्रुवारीचा महिना चालू आहे आणि मला वाटतं आज 22 फेब्रुवारी आहे. हा आपला कढीपत्त्याचं प्लांट आहे. हे एक छोटंसं प्लांटचं ॲडिशन आहे. हे मला माझ्या एका भावाने आणून दिलं आणि हे तर असंच उगवलं होतं, तर तेही मी यात लावून दिलं. तर यात तुम्ही पाहू शकता हे 2 प्लांट. हा एक मोठं झाड आहे आणि हे एक. तर आपण आज काय करणार आहोत, खाली थोडंसं असं खोदून घेणार आहोत आणि त्यात आपण हे घरचं जे ताक आहे, यात ॲक्च्युअली तेलमुंग्या लागल्यात. मी बाहेर ठेवलं होतं आणि त्याला आज सकाळपासून खूप तेलमुंग्या लागल्यात. ही एक ताकाचा मग आहे आणि हा या एका डब्यात ताक आहे. तर आपण या पातेल्यातलं आणि या डब्यातलं ताक यात टाकणार आहोत. तर मी आता अगोदर हे सगळ्या बाजूने खोदून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवते. येस, तर आपलं असं खोदून आणि हे खोदून झालेलं आहे आणि मी ना अशी इकडे एका कोंडीमध्ये त्यातली थोडीशी माती काढली. खोदता काय झालं की हे छोटंसं जे प्लांट आहे हे सुद्धा असंच निघून आलं, परंतु ते आपल्याला काही टाकून नाही द्यायचं आहे. मग आता काय करूयात, पुन्हा पुढच्या वेळेस खोदताना अडचण नाही यावी म्हणून आपण हे इथे ठेवूयात. आणि मग आता यात काय करणार आहोत, हे जे ताक आहे हे असं थोडंसं हलवून घेऊ. येस, ॲक्च्युली कढीपत्त्याला ना थोडीशी ॲसिडिक सॉईल हवी असते आणि तुम्ही जेवढं ताक वगैरे हे घालाल आणि कढीपत्त्याच्या झाडाला ताक वगैरे घालाल तेवढं जास्त त्याला चांगलं असतं. तर तुम्ही जेवढं म्हणजे तुम्ही ताक वगैरे घालताय, परंतु त्याला ना कढीपत्त्याच्या झाडाला खूप जास्त पाणी द्यायचं नाही. म्हणजे जेव्हा अगदीच वरची लेअर वाळून जाईल ना आणि जर समजा तुम्हाला दिसलं की हा शेंडा असं थोडंसं असं पडला आहे, तर मग त्याला पाणी घाला. वारंवार पाणी घालत राहिलात ना तर मग त्याची पानं पिवळी होतात, असं बरंच काय होतं. आणि बऱ्याच लोकांची तक्रार असते की पानांवर व्हाईट डॉट्स येतात. तर तो ॲक्च्युली माव्याचा एक प्रकार आहे. तर त्याच्यासाठी नीम ऑइल जे असतं, तर नीम ऑइल हा एक बेस्ट पर्याय आहे. तुम्ही नीम ऑइल पाण्यात मिक्स करून आणि त्याचा स्प्रे करा. त्याने तो जो मावा आहे तो लवकर कव्हर व्हायला मदत करतं. आता हे आपण असं ताक सगळं गाडून टाकलं आहे मातीमध्ये आणि आता याला काही पाणी नाही घालायचं, कारण ताकाने भरपूर ती माती मॉइस्ट होणार आहे. तर असं आहे आणि आपल्याला अजून 2-3 कुंड्या रिपोर्ट करायच्या आहेत. बट आय डोंट नो की तुम्ही शूट करू शकेल किंवा नाही, बघूयात. थँक्यू.